ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आवर्जून पाहायला मिळतो. पुणे जिल्हा असू द्या, नगर असू द्या, या परिसरामध्ये या खेळाडूचं एक वेगळं दर्पण आपल्याला पाहायला मिळतं आणि ही खूप अभिमानाची गोष्ट की तो कळंबोलीमध्ये राहतो. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. सागर असतात बॉलिंग मार्कवरती. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राजूजी आहेत, तर स्क्वेअर लेग पंच आपले अमन यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय की पहिला खेळाडू या संपूर्ण स्पर्धेतला ज्यांनी मात्र पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती ठोकलंय. या अंगमातला पहिला अर्धशतक वीर अर्थात अक्षय सरोदे, मिस्टर 360 विथ 370. भरपूर सारे क्रीडा रसिक आता मात्र आतुर झालेत या मॅचचा निर्णय पाहण्यासाठी. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वाईड यॉर्क आणि अक्षरशः खोदून काढलाय चेंडूला. सरळ बॅटिंगने चेंडूला मात्र खेळून काढत. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय. एक चांगलं बॅटल. दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. एकीकडे आपण पाहतोय खूप मोठी स्टार कास्ट आणि दुसरीकडे जर का सांगायचं म्हणलं तर खूप मोठी ताकद. बरोबरीची लढाई आहे मित्रांनो. यावेळेस वेगवान चेंडू होता. गुडले स्पॉटवरून चेंडू उसळी घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅटीची लीडिंग एज घे. चेंडू मात्र 30 यार्ड सर्कल मध्येच सरसावतोय. एक पेक्षा जास्त काय नाहीये. हलकासा रिपझिप पडणारा पाऊस आणि त्यामध्ये वेगवान गोलंदाज. एक गोलंदाज म्हणून या सर्व गोष्टी ना गोलंदाजासाठी सुखकर असतात, परंतु फलंदाजांची आता परीक्षा असणार आहे. भर पावसामध्ये बॅटिंग करणं रबर बॉल फॉर्मॅटमध्ये वेगवान गोलंदाजांच्या विरोधामध्ये सोपं नवं माय. हे सोपं नाहीये, परंतु संतोष मधने समोर आहेत. याच मैदानावरती सातत्याने ज्यांची तालीम असते अशी संतोष. यावेळेस मात्र चेंडू वेगाने अंगावरती येतोय. आपण हार्ड लाईन गोलंदाजीचा मारा इथे मात्र केला गेला. एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल बॅकअप होता तिथे आणि क्विक कॉल इथे मात्र आपण पाहतो अक्षय सरोदे यांचा. यस तुला निघायचंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं ही क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मोठे फटके थांबतात त्यावेळेला मात्र या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या धाव फलकाला नवसंजीवनीचं काम सातत्याने देत असतात आणि कदाचित हेच ओळखलंय दोन्ही फलंदाजाने. सागर एक आक्रमक गोलंदाज आहे, टीमचा लीडिंग गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाच्या विरोधामध्ये थोडासा सावध पावित्रा आपल्या टीमसाठी हा सुखकर ठरू शकतो. दोन मास्टर माइंड खेळाडू आहेत. कशा वेळेला कशा प्रकारचा घेर टाकायचा आहे, ऍक्सेलरेशन केव्हा वाढवायचं आहे, या सर्व गोष्टींचा इत्थंभूत अभ्यास या दोन्ही खेळाडूला आहे. रबर बॉल स्पेशलिस्ट अक्षय. दुसरीकडे मात्र आपण पाहतो की या मैदानावरती सातत्याने तालीम करणारा संतोष मधने. असंख्य सारे युवा वर्ग ज्यांनी जे मात्र सातत्याने प्रेरणा घेत आहे संतोष यांच्याकडून ॲज अ फिजिकल ट्रेनर म्हणून. ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एखाद्या खेळाडूने कशा प्रकारे फिट राहिलं पाहिजे ना याचं उदाहरण म्हणून संतोषकडे पाहिलं जातं. वेगवान चेंडू सबमरीन डिलिव्हरी. अपेक्षापेक्षा कमी उसळी चेंडू मात्र घेतोय. निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता केली जाते. सागर दरेकर फिट अँड फाईन, परफेक्ट ॲथलेटिक म्हणून सदैव चर्चेमध्ये असतो. तुम्ही सागरला ड्युटीवरती कमी वेळ पाहाल, परंतु मैदानावरती जास्त वेळ पाहाल. यस निश्चित स्वरूपाने कळंबोलीकरांसाठी सुखकर घटना काही दिवसांआधी झाली की संतोष मध्ये 40+ झाला आणि तो आता 40+ क्रिकेट खेळतोय. यस एक सिरीज देखील ते जिंकून आलेत, एक टुर्नामेंट देखील ते जिंकून आलेत, ज्याच्यामध्ये दादा भोईर देखील होते, दिनकरजी होते, रामा होता, त्याच्यानंतर आपण पाहतो की राजेश होते, संतोषजी होते, सतीश दादा होते. कळंबोलीतील 40+ ताकद आपल्याला पाहायला मिळाली. येस पुण्याला देखील काही दिवसांआधी गेले होते 40+ स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये. खोलवरपतीचा चेंडू होता. खोला टाकण्याचा प्रयत्न, अप्रतिम असा मारा, ब्रह्मास्त्र वापरले गेले गोलंदाजाच्या अचूक टप्प्यांवरती. चारोखाने चित फलंदाजाला संधी देत नाहीयेत. निखळ शांतता आपण पाहू शकता मित्रांनो रॉयल संघाच्या डगआउट मध्ये. याच्या मागचं कारण काय तर आग ओकणारी गोलंदाजी. जणू काय आगीचे निखारे टाकावेत अशा प्रकारे आग ओकणारी गोलंदाजी करतायत आणि अक्षरशः फलंदाजाला जखून ठेवतायत. अक्षयला आपल्या भात्यातलं तो फलंदाजीचे फटके खेचून काढावे लागतील जे मात्र संघाला एक सुखकर स्थितीमध्ये नेतील. काय घडेल मित्रांनो. ओहो कमालीचा चेंडू. पुन्हा एकदा रनआउटची संधी. थेट फेकी अर्धशतकवीर अक्षय सरोदे इथे मात्र बाद होत आहेत. पहिली मोठी सफलता पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती आणि इथे मात्र आपण पाहतो आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघ पहिलं यश प्रदान करतायत.
आपण पाहतोय की लोककला नृत्य आणि लोककलेचं हे संगीत इथे मात्र आमचे डीजे साकारले जातात आणि संपूर्ण वातावरण संगीतमय करतायत. पहिलं षटक इथे मात्र संपुष्टामध्ये आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती आपण पाहतोय धाव संख्या अंकित केली गेली ती म्हणजे 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुकर राहिला हा प्रवास पहिल्या षटकामध्ये सागर दरेकर यांच्या कर्वे आणि या संपूर्ण स्पर्धेतील अजून एक यशस्वी गोलंदाजीच्या यादीमध्ये द्वितीय स्थानावरती आपण पाहतोय ज्यांनी मात्र अवघ्या एका षटकामध्ये सर्वाधिक कमी धाव दिले. याआधी भावेश उलवेकर यांनी हा कारनामा केला होता जिथे मात्र त्यांनी 3 धावा खर्च करत 1 विकेट टिपत सर्वाधिक चिंगूस गोलंदाजी करणारं पहिलं उदाहरण दिलं होतं या स्पर्धेतलं. आणि आता मात्र आपण पाहतोय की सागर त्याच्या मागे दुसरा क्रमांक लावतोय. नवीन फलंदाज प्रभात आंबोरे स्ट्राइक वरती आपण पाहू शकता. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय टीमचा सर्वाधिक इम्पॉर्टंट खेळाडू बॉलिंगच्या भोवल्यावरती प्रतीक ठाकूर टीमचा संघनायक आहे आणि निश्चित स्वरूपाने एवढ्या मोठ्या मॅच मध्ये टीमचा सर सेनापती नक्की करणार तरी काय. राऊंड द विकेट पंचांच्या डायव्हिस्टकडून यावेळेस प्रतिम फटका. चेंडू जिथे वळसा घेत होता तिथपर्यंत मात्र बॉटम हँडचा वापर आणि खरी ताकद आहे प्रभात आंबोरे यांची. चेंडूला भिरकावून लावलाय वाईड इश माफ करा मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. एक षटक संपले आणि एक बॉल देखील झालाय. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर जरूर बघूयात हा नेल्सन आकडा कुणासाठी दुःखदायक असेल. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय बॉल द्यायचा एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे देऊन ठेवायचा आहे. पंचांची सूचना येते. फुलटॉस चेंडू होता यावेळेस मात्र चेंडू हो कमालीचं क्षेत्ररक्षण सुरेश मोहिते क्या बात आहे लाजवाब. काय स्वतःला भिरकावून लावतायत काय क्षेत्ररक्षण. तर इथे मात्र आपण पाहतो की 9+2 अशा 3 धावा इथे मात्र जरूर पाहायला मिळतात. दडपणाखाली वावरतायत की काय प्रतीक ठाकूर असं वाटतंय. स्वाभाविक त्यांची शैली सदैव आक्रमकतेची राहिली. प्रतीक ठाकूर नो डाऊट एक अप्रतिम ऑलराऊंडर आहे परंतु एवढ्या मोठ्या मॅच मध्ये कुठेतरी हुडहुड वाजते की काय त्यांच्या मनामध्ये. एक्स्ट्रा बॉल द्यायचा पंचांकडे. संपूर्ण दिवसभर या स्पर्धेची तर चर्चा चालू आहे परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपले सर्वांचेच लाडके स्वर्गीय संभाजी एकनाथराव घोरपडे साहेब यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आज मात्र अर्पित केली गेली. मुख्य कटआउट अगदी आपण पाहतोय की लॉंगॉनच्या दिशेने ठेवला गेलाय आणि आजही जाणवते की कुठेतरी संभाजी साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत की काय. जन्म असा लाभावा देह चंदनाचा व्हावा गंध जरी मेला सुगंध दरवळत राहावा. हे असं योगदान संभाजी घोरपडे यांचं सदैव कळंबोलीकरांसाठी राहिले स्पेशली कळंबोलीतील क्रिकेटच्या चाहत्यांसाठी. परंतु इथे मात्र लोअर फुल टॉस आणि त्याला मात्र सरळ भिरकावून लावले समोरच्या दिशेने. येतोय हा दणदणीत षटकार. तर इथे मात्र आपण पाहतोय की प्रभात आंबोरे सर्वेसूत्र आता मात्र हातामध्ये घेतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्थिरावलेली त्या धावसंख्येला आता मात्र वेग देत आहेत. प्रतीक ठाकूर सारख्या एक अप्रतिम खेळाडूच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे प्रभातने फटके ठोकलेत यावरून तर हे सर्व काही स्पष्ट आहे की प्रभातच्या या मैदानावरती झालेली तालीम आणि ही आता परीक्षा त्यांना सुखकर चालली आहे. स्कोर आपण पाहतोय मूव्स ऑन 20 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 बॉल्स आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजांवरती भडीमार केला जातोय. चला लवकर स्पीडअप करायचं. अतिरिक्त वेळ खर्च केला जातोय स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी. हा एक मोमेंटम शिफ्ट करायचा कदाचित खेळ म्हणावा लागेल की काय. अगदी क्लोज यष्टांच्या पाठी आपण सागर यांना पाहू शकता. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राऊंड द विकेट रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. थेट फेकी सुरक्षित इथे मात्र पोहोचतायत फलंदाज. सरळ बॅटीने एवढ्या चांगल्या धावा येत असताना प्रभातने हा जो विकल्प निवडलाय हा कितपत योग्य आहे.
तर निश्चित स्वरूपाने बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळते. रिओ खेळण्याचा पवित्रा नो डाऊट प्रभा त्यांच्याकडे त्यांच्या बात्यामध्ये भरपूर सारे स्ट्रोक्स आहेत आणि या सर्वांचा ते वापर करतील. दोन मोठे उत्तुंग षटकार आज भरपूर काय सांगून जात आहेत त्यांच्या ध्येयबोलीबद्दल. संतोष मधने फटका फसलाय हवेमध्ये. चेंडू गणेश चेंडूच्या खालती जज करता चेंडू निसटलाय. गणेश वत्रे यांच्या हातामधून निसटलाय चेंडू. कॅच सुटलाय कुणाचा तर तो म्हणजे संतोष यांचा. संतोष सारख्या खेळाडूला तुम्ही संधी देऊ शकत नाहीये मित्रांनो. हा खेळाडू जर का मैदानावरती टिकला तर हा कॅच भरपूर जिवारी लागेल. स्कोर आपण पाहतोय 22 घरामध्ये शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील हा वेळ जरूर सांगेल. प्रतीक कमबॅक करण्याचा प्रयत्न करताय. 2 चेंडू यशस्वी पडलेत मागील. बॅकफुटला जात वॉड हिट यार. काय फटका, काय टायमिंग, काय अचूकता, सर्व काही गॉड वाटतंय. 6 धावांसाठी आलाय षटकार. आता मात्र आमचे डीजे मंडप डीजे नक्कीच या गाण्याने आता मात्र चाहूल देत आहेत की हो यस पुढच्या महिन्यामध्ये 1-2 महिन्यांमध्ये आपलं माफ करा 1-2 महिन्यामध्ये दहीहंडी आपल्या भेटीला येते. श्रावण मास सुरू होतोय पुढच्या महिन्यामध्ये. जसा श्रावण संपला त्याच्यानंतर लगेचच पहिला सण म्हणजे रक्षाबंधन आणि त्याच्यानंतर दहीहंडी येते आणि त्याच्यानंतर मात्र गणेश उत्सव येतो. म्हणजे आता सणांचा उत्सव चालू होणार आहे आणि दहीहंडीचं हे गीत आता मात्र ताकद देते. त्याच्यानंतर जर का सांगायचं म्हणलं तर आमच्या बरोबर राजनजी सोना बसलेत. अर्थातच कळंबोलीचा कैवारी बसस्टॉपचा राजा यांचं हे 20वे वर्ष या वर्षीचं. या सर्व गोष्टींची आज मात्र चर्चा केली जाते या एका संगीतामुळे. तर जरूर 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 प्रत्येक परिसरामध्ये एक वेगळं वातावरण, एक वेगळी वाइब आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे या सणांच्या माध्यमातून. परंतु यावेळेस लोअर फुलचा चेंडू भिरकावून लावलाय. प्रतीक ठाकूर थोडासा नाही भरपूर भाग पडलाय. चेंडू फरार. 35 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजन धावफलकावरती 5 धावा होत्या आणि आता मात्र आपण पाहतो की तब्बल 30 धावा या षटकामध्ये खर्च केलेत गोलंदाज प्रतीक ठाकूर यांनी. मयूर जरूर आपण पाहतोय की इथे बरसलाय मैदानाच्या आतमध्ये वेळेवरती बरसलाय तो म्हणजे प्रभात अंबोरे. धावसंख्या होती कुठे, धावसंख्येला आणून कुठे ठेवलंय. अक्षयचा बाद होणं हे जिवारी लागलं होतं रॉयल संघाच्या आणि मी तर सांगेन की क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा फ्रंट फुटवरती आला होता. परंतु प्रभातचं वेळेवरती मैदानावरती येणं आणि अशा प्रकारे तुटून पडणं मी तर एवढंच म्हणेन की तबियत ताजा कर दी है इस खिलाडीने. यावेळेस मात्र गणेश वत्रे बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. फिरकीचा अस्त्र इथे मात्र वापरला गेलाय. पहिला चेंडू इथे मात्र अव्वंतर चेंडू घोषित केला गेलाय. भरपूर मोठा टर्न इथे मात्र पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा इथे मात्र दिलाय पंचांनी. धावसंख्या वेगाने सरसावली पुढे. धावसंख्या वेगाने पुढे जाते. गणेश राऊंड द विकेट पुन्हा एकदा. समोरून फिरवायचा होता परंतु चेंडूला भिरकावून लावलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय संतोष मधनेचा षटकार. बघा ज्या गणेशने संतोषचा कॅच सोडला होता त्या संतोषने गणेशच्या विरोधामध्ये हा ठोकलाय षटकार. म्हणजे हा फटका अगदी जिवारी लागलाय. यस जखमेवरती मीठ चोळणारा फटका म्हणावा लागेल. षटकार पाहायला मिळतोय. कमालीची टायमिंग इथे मात्र संतोष हाताळत आहेत. वरून राजा देखील बरसू लागलाय. चला थोडासा स्पीडअप करायचंय, थोडासा वेग वाढवायचा. खेळाडूंना वारंवार आम्ही विनंती करतोय. घड्याळीचे काटे आम्हाला दर्शवत आहेत की 4 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत आणि अवघा 1.5 तासांचा अवधी उरला. योगेश
आणि या 1.5 तासाच्या अवधीमध्ये आपल्याला तब्बल 3 मॅचेस आणि त्याचबरोबर आपण पाहतो की बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. त्यामुळे वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतो की प्लीज थोडासा स्पीडअप करा, अन्यथा षटकांची संख्या कमी होऊ शकते. यावेळेस मात्र थोडासा वेगवान चेंडू होता, ऑफ स्टिकच्या बाहेर पिच केला जातोय आणि इथे मात्र डॉट बॉल, माफ करा वाईड बॉल आहे. यस इट्स अ वाईड बॉल. भरपूर अवधी घेतला पंचांनी आणि त्याच्यानंतर मात्र हा डिसिजन सांगितला. खराब चेंडू हाफ ट्रॅकर होता याला मात्र पुलच्या माध्यमातून गुल केलंय. सीमारेषा पलीकडे येतोय हा षटकार. भरपूर लांब टाकला होता हा चेंडू. हा ट्रॅकर होता, संतोष मदने यांनी ओळखला आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि परिणाम दाखल मात्र आपण पाहतोय धावसंख्या जाऊन विसावली 49च्या घरामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 49 धावा. फरक खूप मोठा आहे. गोलंदाज मागडे पडलेत. अजून एक खराब चेंडू एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव. इथे मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. तर या वाईटच्या बरोबरीने इथे मात्र आपण पाहतो की 50 धावा अंकित केल्या गेल्यात. हो हा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल. सातत्याने आपण पाहतो की खराब गोलंदाजी मात्र चालली आहे. ऑफ साइड द पिचिंग, ऑफच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न जो सातत्याने केला जातोय तो सातत्याने इथे मात्र खराब झालाय. भरपूर महागडे पडलेत. सागरचं पहिले षटक पडल्यानंतर असं वाटलं होतं की आज आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचे गोलंदाज कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करतात की काय, परंतु सर्वांवरती पाणी ओढलंय. तर जरूर आपण पाहतोय की भर पावसामध्ये देखील काही क्रीडा असे आहेत की अगदी भिजून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. बाबांनो भिजू नका. या वर्षी आपण पाहतो की मुख्य व्यासपीठ हे मोठं केलं गेलंय, तर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. इथे मात्र तुम्हाला उभा राहण्याची योग्य सोय केली गेली आहे. अजून एक वाईड. मला असं वाटतं की या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांब लचक षटक हे रबाड्याने हाताळलं होतं आणि त्याच्यानंतर मला वाटतं की आता गणेश त्याच पाऊलखुणांवरती पाऊल टाकतात की काय. तब्बल 14 चेंडू रबाड्याने डिलिव्हर केले होते मागच्याच मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये गणेश त्याच प्रकारे. जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात आणि ढगात ठोकलाय हा षटकार गणेश यांच्या विरोधामध्ये संतोष यांनी. बघा ज्या वेळेला गणेशने संतोषचा कॅच सोडला त्यावेळेला मात्र आपण पाहतोय सुरेश मोहिते यांची रिॲक्शन भरपूर अग्रेसिव्ह होती. त्यांना माहिती होतं तुम्ही संतोषला संधी दिले, हा असा खेळाडू आहे, हा तुमच्यावरती फायर बॅक करणार आणि संतोषने फायर बॅक करायला सुरुवात केली. यावेळेस मात्र टिपिकल संतोष मदने चौकार. वाडिश लॉंग ऑफला भेटतोय चेंडू. 4 धावांसाठी येतोय चौकार. संतोष मदने बॅटिंगला आलाय आणि गुडघ्यावरती नाही बसलाय, हे क्वचितच होतं आणि आता मात्र तो बसला आणि त्यांनी मात्र तो फटकाला घेवला. टिपिकल संतोष मदने सिग्नेचर शॉट. हा चेंडू इथे मात्र निर्धाव घोषित केला जातोय. तर षटक समाप्त झालंय. स्कोर कार्ड वरती 62 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावरती आणि 2 षटक हे जे मागचे हाताळले गेले त्याच्यामध्ये आपण पाहतोय तब्बल प्रवीण सर 57 धावा खर्च झाल्यात. किती मोठा फरक हा.
किती मोठा फरक हा मात्र इथे निर्माण केला गेला आणि याच्या मागचं खरं कारण काय तर प्रभातने करून दिलेली एक अप्रतिम अशी सुरुवात. संघ अडचणीमध्ये होता, संघाला पुन्हा एकदा पुश करणं गरजेचं होतं आणि प्रत्युत्तरादाखल आपण पाहतो की 13 चेंडूंचा सामना करत तब्बल 57 धावांचं योगदान स्कोर कार्डवरती या दोन्ही फलंदाजांनी दिले. 57 धावांची दुसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी आपण पाहतोय. रतीब इथे मात्र ठेवला गेलाय. तर 20.67 सरासरी गाठायचे प्रति षटका माग 3 मोठे षटकार इथे मात्र तुम्हाला हवे असतील तर निश्चित स्वरूपाने पुढील सामना 1 मिनिट येस जरूर आपण पाहतोय पहिल्या सत्राचा झाला खेळ समाप्त. 62 धावा फलकावरती गेल्यात आणि 63 धावांचा रतीब इथे मात्र ठेवला गेलाय. नो डाऊट धावसंख्येचा उच्चांक इथे आलाय आणि क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या सुरक्षित नाहीयेत असे असंख्य सारे उदाहरणं याच मैदानावरती आपण पाहिलेत. मोठमोठ्या धावसंख्येनं चेस होताना याच मैदानावरती आपण पाहिलं. अगदी टेनिस बॉल असू द्यात, मग का रबर बॉल असू द्यात किंवा साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलियाचा तो सामना असू द्यात, क्रिकेट म्हणलं तर कुठली धावसंख्या सुरक्षित नाहीये आणि त्याच प्रकारचं चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. इनफॉर्म फलंदाज थंडरबॅटचा ब्रँड अँबॅसिडर अर्थातच सागर दरेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आहे तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अर्थातच सुरेश मोहिते. 2 अव्वल खेळाडू, 2 हिटिंग बॅट्समन ज्यांची आता निष्ठांत गरज असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 25+ जर का धावा येत आहेत तर नक्कीच या मॅच मध्ये कुरघोडी करताना पाहायला मिळेल APL अर्थात आदित्य प्रिया लॉजिस्टिकचा संघ. आणि जर का पहिल्या षटकामध्ये एकाच विकेट घेत धावसंख्येला रोखलं गेलं तर या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण करेल अर्थातच रॉयल ए हा संघ. सामन्याला मात्र सुरुवात होते. राहुल राईट ओव्हर द विकेट, पंचांच्या डावे यष्टीकडून सामना करतील सागर स्ट्राईक वरती. पहिला चेंडू अप्रतिम फसवा टाकलाय. डेडिकेटेडली सराव या खेळाडूचा सेक्टर 17च्या मैदानावरती सातत्याने असतो. राहुल नो डाऊट एक चतुर खेळाडू आहे. फिरकीचं अस्त्र त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहे आणि याचा वापर तो जरूर करेल. धीम्या गतीने टॉस केलाय चेंडूला, टॉस केला यावेळेस मात्र चेंडूला आतमध्ये आणतायत. त्याचा रॉंग वन आहे मित्रांनो. त्याच्या भात्यामधलं एक परिपक्व अस्त्र आहे जे आता टप्प्यावरती पडलंय.
वेळेवरती अशा प्रकारची गोलंदाजी करणं यासाठी देखील तुमचा सराव खूप मजबूत लागतो. वेगवान चेंडू इथे मात्र हाताळला गेलाय. यॉर्क करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. जी स्थिती रॉयल संघाची पहिल्या षटकामध्ये होती त्याच प्रकारची स्थिती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाची म्हणजे जशी सुरुवात रॉयल साठी तशी सुरुवात आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघासाठी. दोन्ही संघ याचा अर्थ असा आहे की बरोबरीने सुरुवात करतायत, परंतु निर्णय काय लागणार, झालंय काय आणि होणार काय हा सर्वाधिक मोठा विषय असेल. निखळ शांतता प्रेक्षकांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना देखील या स्पर्धेबद्दल जी आतुरता आहे ना, निकाल आम्हाला हवाय आणि निकाल काढवा हवाय आम्हाला. खोला टाकला होता चेंडू, खोदून काढला अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनच्या दिशेने प्रभात तिथे उपस्थित आहे. चेंडूला गॅदर करतायत. एक पेक्षा जास्त काय नाहीये. विश्वास दर्शवतोय सुरेश स्वतःवरती. 3 धाव फलकावरती आलेत. षटकातील चेंडू झालेले 4. येणार समीकरण जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. 14 चेंडू 60 ची आवश्यकता. यस, पुढील सामना आणि पुढील सामन्याच्या टॉस साठी मी विनंती करेन रॉयल बी आणि त्याचबरोबर लेट राहुल भाई 11 या संघाला. परेश आणि अमन यायचं. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता जरूर. संपर्क अचूक होत नाहीये. चेंडू नो मॅन रिजन मध्ये लँड झालाय. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीसाठी कॉल नसणार आहे. अक्षय चेंडूवरती येत आहेत. एक पेक्षा जास्त काय नाहीये. प्रत्येक सिंगल डबलची धाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती मानसिक दडपण वाढवणारी असणार आहे. प्रत्येक मोठा फटका गोलंदाजांवरती दडपण वाढवणारा असणार आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो की गोलंदाज कुठल्या प्रकारे संधी देत नाहीयेत मोठा फटका खेळण्यासाठी. फसवा चेंडू पुन्हा एकदा टाकला गेलाय. इथे मात्र फलंदाज बीट होत आहेत. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होते आणि याच बरोबर आपण बायची ओके माफ करा सॉरी बायची इथे मात्र सिंगल धाव मिळते आणि या सिंगलने मात्र धावफलक संपुष्टामध्ये येते. षटक मात्र संपुष्टामध्ये येते. 5 धाव फलकावरती बिनबाद. अगदी बरोबरीचं कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 5 धावा रॉयल संघाच्या होत्या आणि इथे देखील आपण पाहतोय की 5 धावा या अंकित केल्या गेल्यात आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाच्या माध्यमातून. परंतु सर्वाधिक निर्णयाचा क्षण, मॅचचा टर्निंग पॉइंट प्रभातचं मैदानावरती येणं हे होतं आणि आता त्याच प्रकारची सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळणार का. दुसऱ्या ओव्हरमध्ये संपूर्ण सूत्र प्रभातने आपल्या हातामध्ये घेतले होते. तब्बल 30 धावा कुठून काढल्या होत्या प्रतीक ठाकूर यांच्या विरोधामध्ये आणि आता दुसऱ्या षटकामध्ये संतोष यांच्या विरोधामध्ये सागर दरेकर ती भूमिका दर्शवतील का. हे षटक निर्णायक. हो संतोष मध्ये यांचा पहिला चेंडू फिरकीचं अस्त्र वापरलं गेलंय. इथे मात्र आपण पाहतोय स्टंप बॅट चेंज करतायत. असं वाटलं होतं की जी अपील प्रथमेश यांनी केली होती त्या अपीलला पंचांनी कदाचित उचलून ठेवलं की काय. राईट ओव्हर द विकेट संतोष. अजून एक चांगला चेंडू. सातत्याने आपण पाहतोय की फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं जातंय. पंच राजू सरांचा इथे मात्र इशारा येतो इट्स अ वाईड बॉल. भरपूर वेळ घेत आहेत राजूजी आणि त्याच्यानंतर मात्र इशारा दर्शवत आहेत. थोडंसं आमचे ऑफिशियल देखील बीट होत आहेत त्यांच्या समोर. यावेळेस बॅटीचा लिडिंग एज घे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कमालीचा कॅच देखणा कॅच इथे मात्र कंप्लीट केला जातो आणि सागर दरेकर यांच्या खेळीचा मात्र झालाय अंत. तर नवीन फलंदाज बॅट्समन नेम तो राजन आमच्यावरती माहिती पोहोचवतात की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाबू आलेत.
तर KPLच्या पर्वामध्ये गतवर्षीच्या या खेळाडूने मात्र चर्चेला उधाण दिलं होतं. तो बाबू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर बघूयात बाबू काय करतील. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न फाईनच्या दिशेने खेळलं गेलंय. डीप फाईनला चेंडू सरसावतोय. 6 धावा जरूर येत आहेत. भरपूर उशिराने पहिला षटकार पाहायला मिळालाय. संतोष यांचा अजून एक चतुर्भरा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय की डॉट बॉल येतोय. 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 6-51. 6 चेंडू 51 धावांची आवश्यकता असणार आहे. भरपूर मोठा सफर आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो की पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारची उत्सुकता लागली होती, जी उत्कंठा वाढवली होती फलंदाज प्रभात यांनी, संतोष यांनी, असं वाटलं होतं की सेकंड इनिंग मध्ये देखील अशाच प्रकारची उत्कंठा आपल्याला पाहायला मिळते की काय धावसंख्येचा पाठलाग होत असताना. परंतु त्यावरती मात्र पूर्णपणे पाणी फेरलंय फलंदाजांनी. कारण की गोलंदाजांनी ज्या प्रकारे मारा केला त्याच्यापुढे पूर्णपणे फलंदाजांनी नांगी टाकली. आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. येणारे 6 चेंडू 51 धावांची आवश्यकता असणार आहे. जवळजवळ आपण पाहतोय सामनाला आपल्या खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, परंतु निर्णय येणं बाकी आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून कमालीचा फटका. सुरेश मोहिते यांच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर येतोय षटकार. ताकद आणि 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित या 2 षटकांमधील जास्तीत जास्त चेंडू जर का सुरेश यांनी खेळले असते तर चित्र थोडंसं वेगळं असतं. परंतु असो, वेग यावेळेस मात्र प्रभात मात्र वेग दर्शवतायत. या मॅच मध्ये त्यांना संधी मिळाली आणि संधीचं मात्र सोनं करत असताना मात्र काय फलंदाजी केली. देख ना खेळ. तर चला विनंती असेल, लेट राहुलभाई 11 टीमचे कॅप्टन अमन, एखादा प्लेयर पाठवा एक्स्ट्रा. अमन, एखादा एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. तर रॉयल एचा संघनायक इथे उपस्थित आहे. सौदी उपस्थित आहेत. तर संदीपजी यांना विनंती असेल की आपण टॉस कंप्लीट करून घ्यायचा आहे पुढील मॅचचा. अमन या इकडे. प्रशांत सरांना विनंती असेल की या पुढच्या मॅचचा आपण टॉस करूयात. अमन या आपण लवकर. प्रशांतजी कराड लेजेंडरी लेग स्पिनर इथे मात्र उपस्थित आहेत आज. आणि अगदी सकाळपासून आहेत ते. त्यांनी व्यासपीठावरती आल्यानंतर आवर्जून सांगितले की प्रशांत अगदी सकाळपासून मी तुमच्या समोर जुडले गेलोय, परंतु आता मला संधी मिळाली वरती येण्याची. बॉल द्यायचा प्लीज. आता मला संधी मिळाली थोडीशी व्यासपीठावरती येण्याची, तर नक्कीच स्पर्धेचा आनंद मी व्यासपीठावरतून घेतोय. टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल बाय अमन आणि टॉस अमनने जिंकलाय. परफेक्ट यॉर्क, यष्ट्यांचा वेध, विकेटचं पतन आणि आपण पाहतो की प्रभात फलंदाजी, आता मात्र गोलंदाजीने इथे आपले जलवे बिखेरतोय. यष्ट्यांचा वेध घेत असताना इथे मात्र कमालीचा वेग ते दाखवतोय. जसं सामन्याच्या आपण पुढे जातोय तसं मात्र आपण पाहतोय खेळाडूंमध्ये एक वेगळी ताकद, एक वेगळा जोश पाहायला मिळतोय. जे खेळाडू मागील सामन्यामध्ये शांत होते ते आता मात्र आक्रमक झालेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की प्रभात काय खेळलाय आज. येस, टॉस झालाय. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे राहुलभाई 11 ने, लेट राहुलभाई 11 ने. अमन, निर्णय. रॉयल ए वर्सेस रॉयल बी. येस, रॉयल बी. तर चला लवकरात लवकर आता मात्र दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. सामन्याचा निकाल जवळ इथे लागलेला आहे आणि तो मात्र सामना जिंकलाय. हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे रॉयल ए संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. त्याचबरोबर आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाचा देखील मी तेवढंच आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. सहकार्य